हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी संध्याकाळी व्लॉग चालू केला आहे. कारण की सकाळी मी आलेली पण माझी चिडचिड झालेली खूप. क्लासमुळे काय खास दिवस गेला नाही कारण मला बसायला जागा भेटलीच नाही पी सीवरती. तर माझं डोकं फिरलेलं होतं, तर मी व्लॉग चालूच नाही केला. म्हटलं की थोडीशी शांत झाले, आराम करीन, त्याच्यानंतर मग व्लॉग चालू करीन. तर फायनली आता व्लॉग चालू केला आहे. आणि मी जसं तुम्हाला काल बोललेली की मी ते लच्छे ते हे बनवणार आहे. सो मी आता ते बनवते आणि तुम्हाला दाखवीन. सो तुम्ही नक्की बघा. बाकी बघू जमतंय की नाही, ट्राय करणार आहे मी आज. तर नक्की बघा. बाकी अजून दिवसभरातून काय काय करेन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. तर ते सुद्धा बघा. आता मी पटकन बनवते, तर बनवताना भेटूया. तर मी जसं तुम्हाला बोललेली की मी ट्राय करणार आहे. तर हे बघा, ट्राय तर मी करते आहे बट जसं मला पाहिजे तसं होतच नाही आहे. काय माहिती. मी बघितलेलं तर खरं की ते कसं बनवायचं, पण नाही होत आहे ते. सध्या तरी असंच बनतं आहे ते. परत एकदा मी ट्राय करीन. एवढं पीठ आहे अजून, झालं ते ठीक. तर गाईज हे बघा, बनवलं मी फायनली. आणि हे बघा, हे बघा खाली पण एक आहे. हे मी ॲक्च्युली खोलून बघितलेलं, त्यामुळे ते असं झालं आहे. हे बघा, फायनली जसं मला पाहिजे तसं बनलं. आणि मी खूप हॅपी आहे की ते फायनली बनलं आहे. कारण की हे बघा, हे नरम झालं आहे थोडंसं, पण हे बघा जसं पाहिजे तसंच झालं आहे. त्यामुळे मी खूप हॅपी आहे की फायनली एवढी मेहनत घेऊन मला हे बनवता आलं. आणि कालपासून हे ट्राय करत होते, म्हणजे काल तर नाही भेटलं पण परवाच्या दिवशी केलेलं. आणि त्याच्यानंतर आज ट्राय केलं. परत बनत नव्हतं. मी कसं झालेलं आधी मी दाखवते. आधी असं झालेलं, हे असं जे काही एकदम चिपकलेलं होतं. हे पण तसं बऱ्यापैकी आहेत त्याला, पण हे असे झाले होते, असे. ते लच्छे नाही झालेले, ते चिपकलेले. तर नंतर मी परत एकदा आयडिया बघितली आणि त्याच्यानंतर ट्राय केलं आणि मग नंतर रिझल्ट हा आला. तर फायनली माझं बनवून झालं आहे. आणि बघू आता मम्मी काय बोलते. बाकी मला जे पाहिजे होतं ते मी केलं. आता मस्त चायबरोबर खाऊ आम्ही. ॲक्च्युली मला ते टोफूच्या भाजीबरोबर खायचं होतं, पण नाही भेटलं खायला कारण की तेव्हा ते बनलंच नाही. पण आता फायनली ते बनलं आणि आता मी नेक्स्ट टाईम परत एकदा ट्राय करीन हे बनवायचं. बाकी आता मी पटकन चाय बनवते आणि चायबरोबर खाते आणि तुम्हाला परत भेटते. तर गाईज फायनली बनले आहेत माझ्याकडून. सुरुवातीला तर बनतच नव्हते, पण नंतर नंतर मग मी व्हिडिओ बघितली एक, तर त्याच्यानंतर मला आयडिया आली आणि मग मी बनवले. आणि पहिले स्टार्टिंगचे 2 फसले माझे, पण नंतर नंतर जे बनवले ते व्यवस्थित आणि चांगले झाले. शेवटी फायनली ते बनवलेत मी एकदाचे. आणि मम्मीला सुद्धा दाखवलं. मम्मी आली आत्ताच, मम्मीला दाखवलं तर मम्मी बोलली फायनली बनवलंस. तर माझा म्हणजे मला अशी सवय, जोपर्यंत बनवत नाही ना तोपर्यंत माझ्या मनाला शांती भेटत नाही. शेवटी ते बनवलं आणि आता माझ्या मनाला शांती भेटली की फायनली बनवून झाले. तर आता कधी पण मला असं वाटलं खावं असं तर मी परत बनवीन आणि नक्की खाईन. बाकी तुम्हाला सुद्धा आज मी काय केलं ते शेअर केलं. तर तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता मी तुम्हाला रेमेडी दाखवायचं ट्राय करते, कारण की अजून थोडीफार कामं आहेत ती आवरते. आणि मग जर टाईम भेटला तर मी नक्की तुम्हाला रेमेडी दाखवायचं ट्राय करते. बाकी आता मी काय काय करेन ते तुम्हाला दाखवते. तर आता आमच्या घरी पाहुणे आले आहेत. माझी मावशी आली आहे. मावशी म्हणजे माझ्या मम्मीची बेस्ट फ्रेंड. तर तुम्हाला दाखवते कशी आहे ती. आणि तिची मम्मी पण आहे, दाखवते मी तुम्हाला.
तर ही बघा, ही आहे मावशी. हाय बोल, हाय. हो. वाव, व्हॉट अ ड्रॉइंग दीदी. ही आहे आजी, हिची मम्मी आणि माझी मावशी, मम्मीची बेस्ट फ्रेंड. आणि हा आमचा आधी बघा. हं, हं. हो. हो. खूप दिवसांनी आली आहेच मम्मी आहे. तर मावशी आता आली आहे, तर आता तिच्याशी जरा गप्पा मारते. बाकी रेमेडी तर आज मी दाखवूनच राहणार आहे तुम्हाला. पण आता हाय ती कामं करते आणि मावशीशी थोड्या वेळ गप्पे मारते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला रेमेडी दाखवते. तर काहीच मी हे बीट घेतलंय आणि बीट किसून घेतलंय. असं छोटं एकदम बारीक होणारं किसणी घ्यायची अशी, किंवा मग तुम्ही पेस्ट पण करून घेऊ शकता मिक्सरमध्ये. पण मी ही किसणी घेतली कारण याच्यामध्ये खूप बारीक होतं. तर हे असं मस्त बारीक झालंय. आणि आता हे बघा, मी हाफ बीट घेतलंय तासून आणि हे घेतलंय. तर आता ह्याच्यामध्ये मी एलोवेरा मिक्स करणार आहे. करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, एलोवेराची बाटली पण आहे बघा. आता मी याच्यामध्ये थोडंसं, जास्त नाही, थोडंसं मिक्स करणार आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी एलोवेरा ॲड केलंय आणि आता मी हे तोंडाला लावते, तुम्हाला दाखवते. आणि हे स्किनसाठी खूप चांगलं आहे. जसं की आपण बीटरूटचं ज्यूस पितो, तसंच बीटरूट आपण चेहऱ्याला जरी लावलं तरी त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे. खूप छान आहे. खूप लोकं लावतात आणि कोरियन लोकं तर खूप लावतात. सो आता मी तुम्हाला लावते आणि लावताना दाखवते. तर माझं बनवून झालंय. हे बघा, तुम्हाला मी दाखवलंच. तर ह्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे, टेन्शन घेऊ नका, लावू शकता तुम्ही. फक्त इथे इथे लावायचं, इथे आणि इथे आणि नोजवरती. कारण की इथे इथे नका लावू, कारण की आता ते थोडंसं पिंक होईल. पण ते थोडा वेळ ठेवलं तर ते मी बऱ्याचदा ट्राय केलं आहे आणि मला हे खूप आवडलं. आणि कोरियन लोकं खूप हे ट्राय करतात, सो तुम्ही पण करा. आणि याचा मास्कसुद्धा भेटतो. तर त्याच्यापेक्षा हे खूप चांगलं आहे, तरी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता मी लावते आणि तुम्हाला दाखवते. तर मला माहिती आहे मी ह्याच्यामध्ये लाल माकड दिसते. पण हे खरंच खूप चांगलं आहे आणि सारखं नका करू, पण हे तुम्ही करू शकतात. जर तुम्हाला असं खूप आवडतं कोरियन स्किन, तर त्यांच्यासारखे असे नुसकेसुद्धा तुम्ही करू शकतात. फेसवरती अप्लाय. आणि साईड इफेक्ट होणार असं मी तुम्हाला काही नाही सांगणार. मी ॲलोवेरा याच्यामध्ये यासाठी यूज केलं की फेसला सुद्धा ते चांगलं होईल. कारण की ह्याच्याने ग्लो वाढणार. आणि एलोवेरा जेलने ग्लो तर वाढत नाही, पण आपलं जे स्किनचं हे असतं ना, ते एकदम सॉफ्ट होतं. तर हे असं लाल माकड दिसते. पण हे तुम्ही लावा आणि थोड्या वेळ, जास्त वेळ नाही, थोडा वेळ ठेवा. कारण की मी लेपसारखं लावलं नाही, आता जरा असं म्हणजे तुम्हाला नॉर्मल लावून दाखवलंय.
पण मी हे लेपसारखं लावणार आहे आता, कारण की त्याचं नुसतं पाणी लागलंय. लेप लागलेला नाहीये, तो आता लावणार आहे, पण मी तो तुम्हाला दाखवणार नाही. कारण तुम्ही हसाल माझ्यावरती. पण आता मी हे लावणार आहे, हे असं चिपकवणार असं पूर्ण फेसवरती. तर तुम्ही पण हे नक्की ट्राय करा. बाकी आता थोडा वेळ सुकून मग मी तुम्हाला सुकल्यावर दाखवते, आणि मग नंतर आपण फेस धुवून बघूया कसा दिसतोय. ठीक आहे. तर आता हे ऑलमोस्ट सुकलंय. तर आता जेवढं ओलं आहे ना, तेवढ्याला असं चोळा थोडंसं, आणि मग धुवून टाका. आता मी धुवून येते आणि तुम्हाला दाखवते. तर आता मी फेस धुवून आलेत, आणि माझे ओठ पण बघा, हे बघा. तर ते सुद्धा पिंक झालेत. आणि असं ओठांना लावा. चेहऱ्याला तुम्हाला नाही लावायला जमलं, तुम्हाला नाही आवडलं, तर ओठांना नक्की बीट लावा, कारण ओठांसाठी ते चांगलं आहे. ओठांची डार्कनेस कमी होतं आणि पिंक होतात ओठ. तर हे बघा, दिसला चेंज. हे ग्लोसाठी सांगितलं मी. म्हणजे ते छान ग्लो येतो, कोरियन ग्लो, जे की आताच्या जनरेशनला खूप आवडतं. तर दिसला फरक मगाचचा माझा फेस आणि आत्ताचा माझा फेस. आणि ओठ पण बघा. तर हे आताच्या जनरेशनला खूप आवडतं. ग्लोईंग स्किनसाठी कोरियन प्रोडक्ट यूज करतात. तर हे तसंच आहे, आणि घरगुती आहे, छान आहे. तर नक्की ट्राय करा. तर मी उद्या परत लावणार. मी थोडं ठेवलंय, उद्या परत लावीन. आणि ओठांना स्पेशली लावेन, कारण की लिपस्टिक लावून डार्कनेस येतो, त्यामुळे ओठांना परत लावेन. तर आता मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. तर तुम्हाला दिसलाच असेल की आताच्या माझ्या फेसमध्ये आणि मगाच्या फेसमध्ये किती फरक आलाय. तर असे घरच्या घरी नुसके ट्राय करत राहा, आणि मी आहेच तुम्हाला सांगायला. बाकी मी अजिबात फिल्टर वगैरे यूज नाही केलाय. हे नॅचरल आहे, जे पण दिसतंय ते. डाग आहे तर ते पण तुम्हाला दिसत आहेत, आणि पिंपल आहे तर ते सुद्धा तुम्हाला दिसत आहेत. तर मी काही फिल्टर वगैरे वापरलेला नाही आहे. हे ॲक्च्युली स्किन माझी एवढी ग्लो करायला लागली आहे ते लावल्यावरती, कारण की त्याच्यामध्ये मी ॲलोवेरा जेलसुद्धा ॲड केलं, आणि ॲलोवेरा जेलचे फायदे तुम्हाला चांगलेच माहिती आहेत. तर ॲक्च्युली ओरिजिनल घालायचं होतं, पण आमच्याकडे ओरिजिनलवालं आत्ता काढण्यासारखं नाही आहे, कारण की आता तिथे पाल असेल आणि माझी जायची हिंमत नाही, आणि मी सकाळी काढून ठेवायला विसरली. तर म्हटलं आता तुम्हाला दाखवायचं आहे, तर त्यासाठी मग मी जेल घेतलं, आणि जेलसुद्धा चांगलंच असतं. तर हे बघा, नॅचरली ग्लो. आता उद्या मी परत लावीन. तर तुम्हाला सुद्धा आवडलं असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आणि मला माहिती आहे मुलींना तो खूप आवडतंय, पण मुलांनी सुद्धा नक्की ट्राय करा, कारण की आत्ता मुलांना सुद्धा चांगला ग्लो हवा असतो फेसवरती, आणि त्यांना सुद्धा छान दिसायचं असतं. तर मुलांनी सुद्धा हे नक्की ट्राय करा. बाकी आजचा दिवस असा गेला, मी काय काय केलं तुम्हाला दाखवलंच. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मी जे काही तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट नाही आहेत. जर असतेच ते तुम्हाला माझ्या फेसवर दिसलेच असते. आत्तापर्यंत मी तुम्हाला जे जे दाखवलं ते, तर त्याच्याने काही साईड इफेक्ट नाही आहे. तुम्ही बिनधास्त ते ट्राय करू शकता. आणि मलासुद्धा मज्जा आली आणि छान वाटलं, कारण खूप दिवसांनी केलं मी. आधी करायचे मी, पण नंतर बंद केलं, कारण थोडीशी बिझी झाले, तर नाही करत होती. पण आता मी परत ट्राय करते, आणि परत हे सगळं करायला सुरू केले, कारण की माझा फेस थोडासा डल झाला होता. त्याच्यानंतर पिंपल पण येत आहेत, कारण की गरमी खूप वाढली अंगातली. तर ते सगळं लिमिटमध्ये ठेवण्यासाठी मी हे सगळं लावते. सो तुम्हाला सुद्धा शेअर करते, की तुम्हाला पण त्या गोष्टींचा फायदा व्हायला पाहिजे म्हणून. तर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी आजच्यासाठी एवढंच. तर उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. मला खूप आवडला आहे.
फेस एकदम फ्रेश आणि छान वाटतोय. कारण सकाळी माझी एवढी काही चांगली गेली नाही. पण आता थोडंसं फ्रेश वाटतंय आणि असं काही केल्यावरती अजून छान वाटतं, फ्रेश वाटतं. तर तुम्ही सुद्धा ट्राय करा. बाकी परत भेटूया उद्या. तर आजच्यासाठी बाय. गुड नाईट. टाटा.